म्हटलं। थोड्याच वेळापूर्वी अंजली दमानिया यांनी देखील याबाबत तेच भाष्य केलं, जी नावं याआधी आपण माध्यमांपुढे येऊन सांगितली त्यातलं हे महत्त्वाचं नाव शेळके आणि त्यांचा असा अपघात होणं हे फार धक्कादायक आहे। कसा हा अपघात झाला याबाबत चौकशी केली जाईलच, मात्र भोंदू खरातचे निकटवर्तीय आता रडारवर आलेले आहेत का असा सवाल या अपघातातून उपस्थित होतोय। कारण यांच्याकडून अनेक आर्थिक व्यवहार झालेत, यांच्या मार्फतच आर्थिक व्यवहार झाले आणि जे काही हवालाच्या व्यवहारासंदर्भातली माहिती यांच्याकडे असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अशोक खरात याच्या शिवनिका संस्थांचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मी आता समृद्धी महामार्गावरती आहे ना, आपण जर बघितलं तर ही जी जितेंद्र शेळके यांची कार आहे ही या कंटेनरच्या थेट खाली घुसलेली आहे आणि त्यामध्ये खरात जे आहे हे दोघं पती पत्नी आणि त्यांचा मुलगा हे संभाजीनगरला गेलेले होते। त्या ठिकाणाहून परतताना हा दुर्दैवी असा अपघात झालेला आहे, ज्यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अजूनही त्यातच आहेत। शेळकेंचा यात मृत्यू झालेला आहे, पत्नी गंभीर जखमी असल्याचं कळतंय। मुलगा जो आहे त्यांचा तो देखील गंभीर जखमी झालेला होता, त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे आणि आता रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू असल्याचं दिसतंय आणि ही गाडी काढण्याचा जो प्रयत्न आहे तो केला जातोय। काही प्रत्यक्षदर्शी किंवा ज्यांनी मदत केली ते आपल्या सोबत आहे। कसा घडला हा अपघात नेमका आणि काय मदत केली तुम्ही? ऍक्सिडेंट आम्ही याच्या अगोदर 10 मिनिटं काढला। मी या गावचा सरपंच आहे, तर आम्ही आलो त्यावेळेस ही गाडी त्याच्या खाली घुसली कंटेनर खाली। त्यात तो मुलगा होता, मुलगाला काही जास्त लागलं नव्हतं। त्या मुलाला आम्ही बाहेर काढलं होतं, त्याला नाव विचारलं, त्यांनी जितेंद्र शेळके नाव सांगितलं वडिलांचं। म्हणजे मग ते लोकल दिसले शिर्डीचे, आम्ही लगेच महेंद्र भाऊ त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्या बंधूंना टोल नाक्यावर कॉन्टॅक्ट केला। यंत्रणा आलेली, परंतु क्रेन यायला थोडा उशीर झाला, 1 तास झाला। क्रेन नसल्यामुळे ती गाडी काढता येईल। आता आपण बघितलं तर गाडी काढण्याचं काम जे आहे ते आता सुरू आहे आणि समृद्धी महामार्गावरती संभाजीनगरवरून शिर्डीकडे येताना हा अपघात झालेला आहे। आपण जर बघितलं तर समृद्धी महामार्गाच्या अगदी कडेला जो ट्रक चाललेला होता आणि त्याच्या पाठीमागे ही गाडी अशा प्रकारे गेली की ज्यामध्ये जितेंद्र शेळके यांच्या जागीच मृत्यू झालेला आहे आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी असल्याचं कळतंय। आपण जर दृश्यांमध्ये बघू शकतो की आता हे काढण्याचं काम सुरू आहे, ज्यामध्ये कोणी वाचलं आहे की नाही याबद्दल नक्कीच शंका आहे। जितेंद्र शेळके हे अशोक खरात यांचे जवळचे मानले जात होते, उपाध्यक्ष देखील या संस्थांचे राहिले। त्यांच्या मृत्यूमुळे शिर्डीमध्ये देखील अतिशय दुःखाचं वातावरण बघायला मिळतं। हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, नाशिक। दरम्यान आपण या अपघात स्थळावरून आमच्या प्रतिनिधींनी जो आढावा घेतला आहे ते देखील पाहिलं, कशा प्रकारे हा भीषण अपघात झाला आणि या भीषण अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान जितेंद्र शेळके कोण आहेत ते देखील आपण स्क्रीनवर सतत पाहतोय। भोंदू खरातच्या निकटवर्तीयाचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी याबाबतचा संशय देखील व्यक्त केलेला आहे। कारण चौकशीमध्ये जितेंद्र शेळके यांच्याकडून अनेक खुलासे होणं अपेक्षित होतं, मात्र त्यांचा असा अपघात होणं ही फार चिंतेची बाब आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि आता इथे अपघात झालेला आहे त्याची ही ताजी दृश्य आपण पाहतोय। खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे वन ऑफ दी संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे। मला ही गोष्ट खरं तर अविश्वसनीय वाटते, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जाते। कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय। शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवलं असतं। शिक्षा कायदा देईल, कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही। पण जी घटना आजची घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे एवढं नक्की। दरम्यान शिवसेना उबाटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी देखील शासनाच्या व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे। SIT कडून तपासाचा वेग हा मंदावलेला आहे असा आरोप केला जातोय
आणि जितेंद्र शेळकेंचा जो अपघात झालेला आहे त्यातून आता अनेक संशयांना बळ मिळत असल्याचं देखील बोललं जात आहे। अंजली दमानिया यांनी देखील न्यूज 18 मराठीशी बोलताना हेच बोलल्या आणि त्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी देखील याबाबतचा संशय व्यक्त केलेला आहे। भोंदू खरातच्या निकटवर्तीयाचा अशा प्रकारे मृत्यू होणं, अपघाती निधन होणं हे फार चिंतेचं आहे असं बोललं जात आहे। कारण उपाध्यक्ष राहिलेले आहेत भोंदू खरातच्या शिवनिका संस्थानचे आणि त्यांच्या चौकशीतून काही अनेक धक्कादायक खुलासे समोर आले असते। याबाबतचे जे काही ट्रान्झॅक्शन होत होते, जे काही व्यवहार झालेले आहेत, आर्थिक व्यवहार झाले आहेत, त्याबाबतची देखील माहिती मिळणं अपेक्षित होतं। या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात। हरीश डिमोटे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। हरीश, आपण पाहतोय सध्या तिथे क्रेन पोहोचलेली आहे, बचाव कार्य केलं जात आहे, सध्या तिथे कशा प्रकारची स्थिती आहे? आपण जर बघितलं तर आता इथे बचाव कार्य जे आहे त्यासाठी क्रेन आलेलं होतं आणि हा अपघात इतका भीषण होता की ती कार जी आहे त्यांची ती कंटेनरच्या पूर्ण खाली गेलेली होती। आता तो कंटेनर उचलून बाजूला घेतला गेलाय आणि त्यामध्ये हे जे जितेंद्र शेळके आहे आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके यांचा दोघांचाही जागीच मृत्यू झालेला आहे। आता त्यांना रुग्णालयात शिर्डीमध्ये पाठवलंय। दुसरा त्यांचा मुलगा जो आहे 23-24 वर्षाचा तो देखील यात जखमी झालेला होता। मात्र त्याला अगोदरच इथे ग्रामस्थांनी मदत करून त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवलंय। त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचं फक्त आपल्याला कळतंय। मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर शिवनिका संस्थान जे आहे या खरात शिवनिका संस्थान ट्रस्ट यावरती हे जितेंद्र शेळके उपाध्यक्ष राहिलेले आहेत आणि खरातशी त्यांचा जवळचा संबंध होता। शिर्डीमध्ये देखील खरात जे काही जमीन खरेदी विक्री किंवा उद्योगांमध्ये जी भागीदारी या सगळ्यांमध्ये शेळकेंचा वाटा जो होता तो महत्वाचा राहिलेला आहे। त्यांच्यामुळे खरात शिर्डीमध्ये जागांचं खरेदी असेल किंवा शेळकेंचा स्वतःचा जो लॉन्स आहे यामध्ये देखील खरा जो आहे तो भागीदार या ठिकाणी आहे। जितेंद्र शेळके कुठेतरी तणावात देखील असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि जेव्हा हा खरात गजाआड गेला तेव्हापासून ते तणावामध्ये होते आणि पोलिसांनी आपल्यावरही काही कारवाई होते का असा देखील त्यांना कदाचित तो संशय असावा। आणि आज जेव्हा हे इकडे संभाजीनगरकडे गेलेले होते पती पत्नी आणि ते आपल्याला माहिती मिळते की माहूरगड या ठिकाणी दर्शनाला गेलेले होते, सोबत त्यांचा मुलगाही होता। परत येताना साधारण 12:30-1 वाजेच्या दरम्यान हा अपघात जो आहे तो संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ झालेला आहे। आणि अपघाताची जर दृश्य आपण बघितली तर ट्रक जो आहे तो अगदी कडेला आहे आणि कार जी आहे ती त्याची लेन सोडून ट्रकच्या पाठीमागे जाऊन आदळली आहे। त्यामुळे हा खरंच अपघात आहे का की स्वतःहून गाडी? हरीश, मी तुम्हाला थांबवतो। या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी तृप्ती देसाई आपल्या सोबत आहेत। तृप्तीजी, आपण आता या अपघाताची बातमी ऐकली असेलच, अत्यंत निकटवर्तीय खरातच्या आणि अशा प्रकारे अपघात होतो, संशय व्यक्त केला जातोय अनेकांकडून, आपल्याला या अपघाताबाबत काय वाटतं? नाही, हा अपघात पूर्णपणे संशयास्पद आहे। 17 मार्चला आपण बघतो की खरातची केस जी आहे ती दाखल झाली। आज 17 एप्रिल 1 महिना पूर्ण होतोय। आपण मध्यंतरी एन्काउंटर खरातचाही होईल अशा पद्धतीची शक्यता आमच्यासह अनेक जणांनी वर्तवलेली होती। आणि आता जितेंद्र शेळके जे आहेत ते शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांचा जबाब येणं त्या केसमध्ये फार महत्वाचं आहे। ते प्रमुख साक्षीदार सुद्धा आहेत, कारण ट्रस्टमध्ये काय व्यवहार चालत होते, कोण उद्योजक त्याच्यामध्ये भागीदार होते, कुठल्या राजकारण्यांचा संबंध होता, कुठले IAS ऑफिसर जे आहेत त्यांचा त्याच्याशी संबंध होता, हे सगळं जे आहे ते शेळकेंना माहीत होतं। आणि म्हणून कुणीतरी कुणाला तरी वाचवण्यासाठी किंवा अनेक जणांची नावं बाहेर येऊ नये यासाठी असा कट रचू शकतात आणि जितेंद्र शेळकेंना मारू शकतात। नक्कीच आणखी काही अशी लोक आहेत जे आता चौकशीमध्ये त्यांच्याकडून देखील काही मोठे खुलासे होणं अपेक्षित आहे, मग त्यांची देखील सुरक्षा आता महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करेल। आता जितेंद्र शेळके एक प्रमुख साक्षीदार होते, असे अनेक साक्षीदार आहेत। त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की अशा पद्धतीनं जर एक साक्षीदाराला संपवलं जायला लागलं तर ही केस पुढे कोर्टात टिकू शकणार नाही। त्यामुळे जे साक्षीदार आहेत त्यांचे तातडीनं जबाब घेण्यात यावे आणि त्यांना जे आहे ते पूर्णपणे पोलीस प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे। धन्यवाद। या संदर्भात आपण आपली भूमिका न्यूज 18 मराठीशी बोलताना व्यक्त केली त्यासाठी। तर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील याबाबत तीच भूमिका व्यक्त केलेली आहे। या अपघातातून संशय निर्माण होतोय आणि याबाबतचे जे आणखी साक्षीदार आहेत त्यांची देखील लवकरात लवकर साक्ष घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे।